जेंडर सेन्सिटायझेशन हा विषय नेहमी आपण पोलीस दलाला सांगतो की तुम्हाला महिलांच्या बाबतीमध्ये संवेदनशीलता पाहिजे, पण आता फक्त पोलिसांना हे सांगून जमणार नाही। सभापती महोदय, सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्हाला महिलांचे जर प्रश्न आले तर ते संवेदनशीलतेने सोडवता आले पाहिजे, तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। एखादी महिला कलेक्टर ऑफिसला जाते, प्रांताकडे जाते, तहसीलदाराकडे जाते, तिला अटेंड केलं गेलं पाहिजे। आणि म्हणून जेंडर सेन्सिटायझेशन हा विषय फक्त पोलीस खात्यासोबतच नाही तर त्याचबरोबर सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर असला पाहिजे असं मला वाटतंय। सभापती महोदय, आरक्षण हा महिलांचा अधिकार आहे असं खणखणीत वातावरण आणि अजून अशा पद्धतीचं मन तयार व्हायला अद्याप सुद्धा ते झालेलं नाहीये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। एकीकडे महिलांना कामाच्या जागी सुरक्षितता देण्यासाठी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस सारखा विशाखा कायदा आपण आणला, ICC कमिटी आपण त्या ठिकाणी घेतल्या, महिला सुरक्षा समितींच्या स्थापनेसाठी शासन कटिबद्ध आहे, पण त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरती ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्या पंचायत पासून पार्लमेंट पर्यंतच्या असतील सभापती महोदय, त्यांच्यावरती महिला म्हणून होत असलेल्या अत्याचार विरोधात कुठलीही अंतर्गत सुरक्षा देण्यात आलेली नाहीये। हा विषय ग्रामपंचायतीपासून तर पार्लमेंट पर्यंतच आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती विचार होण्याची गरज आहे की या महिला लोकप्रतिनिधी सुद्धा महिला म्हणून काम करत असताना यांच्याही अंतर्गत सुरक्षेसाठी अशा पद्धतीचं कमिटीचं प्रावधान त्या ठिकाणी असलं पाहिजे, ही माझी आग्रही भूमिका आहे। एवढंच नाही, महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना महिलांवर करण्यात आलेला कुठलाही शारीरिक हल्ला, तिला दुखापत, तिला इजा जर कोणी केली तर तो अजामीन पात्र गुन्हा म्हणून समजण्यात यावा। महिला लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका टिप्पणी केली जाते, तिच्याविषयी, तिच्या चारित्र्याविषयी समाजामध्ये चुकीची माहिती पसरवली जाते, चारित्र्य हनन होईल अशी पत्रकं काढली जातात, अशी पत्रकं दराडे साहेब वाटली जातात। त्या महिलेच्या कामावरती बोलणं होत नाही, परंतु तिच्या पर्सनल लाईफवरती अटॅक केला जातो। अशा पद्धतीचं, मग ते कोणी असो, स्वकीय असो का विरोधी पक्ष असो, अशा लोकांना सुद्धा तो अजामीन पात्र गुन्हा म्हणून समजण्यात यावा, अशा पद्धतीची कायद्यामध्ये सुद्धा तरतूद येणं मला वाटतं आजच्या काळाची गरज आहे। येणाऱ्या दिवसामध्ये देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री यांनी नारी वंदन कायदा आणलेला आहे। येणाऱ्या दिवसात सभागृहामध्ये महिलांची संख्या जी आहे ती वाढणार आहे, सगळ्या सभागृहांमध्ये वाढणार आहे आणि त्यावेळेला खरा प्रश्न उभा राहणार आहे तो त्याला संरक्षण देण्याचा आणि तो कायद्याच्या माध्यमातून झाला पाहिजे।